चालकोराय पवन बॉल विकेटची पतन झालेलं आहे. पार्केटची पहिली विकेट पडलेली आहे. आम्हाला भाऊ खूप अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. बघूया आमची टीमचे बॉलमध्ये काय करतात ते. 76 खेळामध्ये गाठलेले अमोल भाऊ बॉलर 45 नंबर रोहित शर्मा. रोहित शर्माचे बॉल दिसतात ते पण बॉलिंग टाकतात. त्यांनी बॅटिंग करायला पाहिजे. रोहित शर्मा नॉट फॉलो रिझन नंबर 7. बघूया पुढचा चेंडू काय होणार आहे. बॅट्समॅन येतो तो संदीप. अंपायरचा इशारा येतो तो 1 बाउन्स. बघूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू टाकलेला असतो परंतु एक पाहिजे अंपायरचा इशारा 2 धावा 1 पाहिजे. चेंडू अमोल टाकतो तो. चेंडू टाकला तो आणि बॉल जातो फिल्डरच्या हातात. 1 धावामध्ये संतुष्ट व्हावं लागेल संदीपला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 4 धावा. खूप कमी धावा केल्या 1 ओव्हरमध्ये. पार्कलेनी अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकली होती गावलवाडी संघाने. अमोल म्हणजे 76 खेळामध्ये गाठलेले अमोल भाऊ. बघूया पुढचा चेंडू टाकला चढवण्याचापर्यंत प्रयत्न परंतु फिल्डिंग बॉलच्या खाली. एका धावामध्ये संतुष्ट व्हावं लागेल पार्कर संघाला. बॉलरचं नाव आहे शंकर. शंकरचा दुसरा चेंडू तोडवण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर येतो खाली. मिसफील्डच्या स्वरूपात एक्स्ट्रा बॉल. अंपायरच्या इशाऱ्यात 2 धावा. शंकरचा पुढचा चेंडू टाकला. शंकर बघूया काय करतोय तो. अतिशय दिशाहीन असा एकदम चेंडू टाकले. अंपायरचा इशारा 1 बॉल आणि वाईड बॉल. वाईड प्लस 2 रन. खूप अतिशय शंकरचा पुढचा चेंडू काय होते लाला बॉल जयरामलाल आयकॉन प्लेअर पार्कर संघाचा. बघा पुढचा चेंडू टाकतो तो शंकर आणि टोलवण्याचा प्रयत्न परंतु एका धावामध्ये संतुष्ट व्हावं लागेल लालावर.
आणि गोपाल करून आलेले थाळाबोर रिजनचे कप्तान बघूया पुढचा चेंडू शंकरचा टाकला टोलवण्याचा प्रयत्न परंतु त्याचा फक्त हवेने संपर्क होतोय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते ती गांगरवाडी संघातर्फे. बघूया पुढचा चेंडू अंपायरचे सहाय्यक नो बॉल प्लस 2 रन. चार बघूया पुढचा चेंडू शंकरचा काय करतो. शंकर आपल्या संघासाठी काय करतो. चेंडू टाकला तयार चेंडू जातो आणि किपरच्या हातामध्ये नो बॉल होता त्यामुळे विकेट मिळाला. एका डावामध्ये संतुष्ट व्हावं लागेल. शंकर भाऊ खूप चांगली अशी गोलंदाजी करतात. बघूया पुढचा चेंडू टाकला टोलवण्यापर्यंत आयकॉन खेळाडूचा परंतु बॅटचा बॉलशी काहीच संपर्क होत नाही. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो गांगरवाडी संघ. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 15 धावा. आता पॉवर प्ले 14 धावा आणि आता पॉवर प्लेचं डिस्ट्रिक्शन संपलेलं आहे. त्यामुळे गांगरवाडी संघात 4 प्लेयर पॉवर प्लेच्या बाहेर येऊ शकतो. फक्त 4 प्लेयर बाकी सर्व प्लेयर आतमध्ये राहतील. तिसरी ओव्हर घेऊन येतो त्या बॉलरचं नाव राजूभाऊ. राजूभाऊ बघूया 2 पहिल्या बॉलरनी खूप चांगली बॉलिंग केली. राजूभाऊ बघूया काय करतात ते. नोबल क्रिएटर 1 रन निघाला. शेवटी बघूया काय होतं ते राजू भाऊचा. चेंडू टाकला टोलवण्याचा प्रयत्न बॉल जातो फिल्डर कडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेमध्ये संतुष्ट व्हावे लागेल पार्टी संघाला. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे राजू भाऊ तर्फे. पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला होता खाली. अंपायरचा इशारा होतो तो विकेट. खूप म्हणजे खूप अशी अतिशय उच्च दर्जाची एकदम क्वालिटी गेंदबाजी होते गांगरवाडी संघातर्फे.
पुढचा रंग येतो तो अनिकेत. बघूया अनिकेत भाऊ काय करतात आपल्या टीमसाठी. बाकीचे परतलेले बॅट्समॅन त्यांनी तर काय करू शकले नाही. अनिकेत भाऊला मोठमोठे गोलगत षटकार हलवावे लागतील. ग्राउंड मधून येऊ नका. एक्स्ट्रा प्लेयर किंवा येतात ग्राउंडच्या बाहेरून बाउंड्रीच्या बाहेरून या प्लेयर डिस्टर्ब होतात. पुढचा चेंडू बॉल जातो वरती फिल्डर होतो खाली. बघूया कॅच सुटलोय. बघूया कॅच किती मागत पडतो. संघाला अनिकेत खूप चांगला बॅट्समॅन त्याला कॅच शोधला म्हणून तुम्ही खूप मागात पडणार तुम्हाला असं वाटतं. पुढचा चेंडू लागला तर बघूया आसपासचा इशारा ऐकतो. समोरच्या त्यामुळे थोडी रुकावट आली मॅच मध्ये. बघूया राजगोलचा पुढचं चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु फिल्डरचा खाली एक खालचा प्रयत्न परंतु ओळखच्या माध्यमातून रन येत होतो. जिथं रन नका व्हायला पाहिजे तिथं हे करणार. राजीभाईच्या पुढचा चेंडू खूप चांगली अशी उत्कृष्ट गोलंदाजी. तीन वर्ष समाप्तीनंतर म्हणत लागेल आकाश भाऊ पाचन आकाश भाऊ म्हणतो एक बॉलरचा एक पहिला आणि आताचा बॉल बॅट्समनचं म्हणणं काय साबळ झाले पण झाले नाही तर कसं नाही करू शकत. बोलू आता केलं आलेल्या पक्षमध्ये साठी केलं होऊन घ्या सर्वांनी. डायरेक्ट कंट्रोलर म्हणलं ग्रुपवर बाय ग्रुप बाय तुले वाचत नसेल मी वाचणार होत तुले वाचणार होते तुले. बॉल चेक करायचा आहेत का. मानपान देत नाही करून देत नाही थोडं तरी बोलून नाही शिराजो काय स्टेडियमच्या ज्या कोणा कुठे बसले असतील तरी कॉमेडी बॉक्समध्ये यायची कृपा करावी. आपल्याला वाटायला पाहिजे काय क्रिकेट मानाचा माणसं काहीच काय बसून राहिला सगळ्या
अंपायरनी केलं काढलं एनर्जी डिसिजन घ्यायसाठी खूप असं अतिशय उत्कृष्ट अंपायर बनवले आणि वेस्ट इंडिज मधलं आकाशभाऊ वानकर आणि शेजात भाऊ थँक्यू दा थँक्यू भाई. अरे भाई किसाची गांड मारतो का डिसिजन मुळे थोडीशी लेट होतो मॅच एका बॉलमुळे. हॅलो मला सॉरी आमच्याकडून दुसऱ्या बॉलमध्ये सिंगल आहे. ठीक आहे 6 बॉल झाले दुसऱ्या बॉलमध्ये एक सिंगल आहे. कम्युनिटी कडून सॉरी आणि साहिल अँड टीम यांच्याकडून पण सॉरी. तीन ओव्हर 19 रन 2 विकेट. अप्रतिम राजा तुमच्यावर चांगली निघाली. 3 रन देऊन 4 रन देऊन तुम्ही 1 विकेट. हा बॉल घ्या पुढची ओव्हर घेऊन होतो तो बॉलरचं नाव बॉलरचं नाव आहे अमोल. आपण सांगण्यासाठी काय करतात पहिल्या 3 बॉलरनी खूप चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. अप्रतिम 36 खेळामध्ये गाजलेली टीम गांडवाडी पार्केल टीमला मोठमोठे गोलंदाज षटकार मारावे लागतील स्कोर उंचवण्यासाठी. आतापर्यंत बॅटवर फक्त हवेची संपर्क होतो. अमोल भाऊ नंबर 45 जास्त विकेटांचे फोन दिसतात फिरवून पहिला चेंडू टाकलेला किती वर्षी फिल्डिंग 2 धावाचा प्रयत्न आणि अंपायरने इशारा करतो 2 धावा कम्प्लीट. खूप अशी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. म्हाताऱ्या माणसाची तर कोणीच स्थान नाही आहे. थाळाभर रिझन सर्व विकेटांचे फॉरवर्ड नंबर 45 इंडिया वर्ल्ड कप विनर फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच होणारे रोहित शर्मा. IPL मध्ये कोणी पण खेळ तो रोहित शर्मा फॅन आहे त्याच्या बाजूला CSKचा फॅन. बघा पुढचा चेंडू टाकला पळवण्याचा प्रयत्न फिल्डर होतो खाली राजे सगळ्यात मिसफील्ड खूप चांगली अशी बॅकअप आणि रन अंपायर या बॉलमध्ये 2 धावा. अंपायरपेक्षा 2 धावा. गजू भाऊनी खूप अशी उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली. 3 मिसफील्ड झाल्यावर पण दोघं पुढचा चेंडू टाकण्यात पळवण्याचा प्रयत्न बॉल होतो गजू भाऊच्या पहिला षटकार होतो बॅट म्हणून गोपाल शापूर हवेच्या दिशेने. पार्किंग संघाला असेच लंबे षटकार मारावे लागतील स्कोर जर लावायचा असणार तर. कारण की आतापर्यंत खूप कमी रन आलेले त्यांच्या बॅटमधलं. गांडावाडी संघ खूप चांगली बॉलिंग करतोय. तो गोलंदाजी अप्रतिम उत्कृष्ट उच्च दर्जा पुढचा बॉल टोलवण्याचा प्रयत्न परंतु अंपायरचा इशारा करतो 2 धावा. बेळगाव
पेडगाव आणि वाडा दोन्ही संघ आले पेडगाव पुढचा चेंडू जो बॅट जातोय तो खूप चांगली गोलंदाजी करतो तो पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करतो अंपायर असलाय 2 धावांचा प्रयत्न परंतु 1 धावामध्ये संतुष्ट व्हावं लागेल तो पारखेड संघाला ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जातो तो 32 धावा अजून मुंबईमध्ये षटकार वाढवण्यासाठी 2 स्कोर वाढायचा असला तर 4 नंतर फक्त 32 धावा झालेल्या तुमच्या भरके देऊ आंगणवाडी संघ खूप चांगली गोलंदाजी करतो सर्व टीमला सूचित करण्यात येते की शहरी प्ले जर असेल तर 2 वर्षासाठी टीम बॅन करण्यात येईल वाढवण्यामध्ये आणि फायनलमध्ये जरी पोहोचले तरी तिथून पण बाहेर काढण्यात येणार जर शहरी प्लेअर टीम मध्ये असणार तर ऐकून घ्या आणि टी शर्ट आणि लोअर कंपल्सरी नाहीतर 5 रनाची पेनल्टी प्रत्येक टीमला लागेल रूल ऑफ रूल गव्हर्नमेंट पुढच्या बरोबर होतो निलेश पाणी पहिली चांगली लागली होती बघू आता ठीक आहे मोड आणि सॉरी बघू पुढच्या वेळ टाकतो निलेश चेंडू टाकला टोळवण्याचा प्रयत्न परंतु एका पैशाने दिशाहीत चेंडू वाढवा बघूया पुढचा चेंडू टाकला अंपायर पैशाने दिशाहीत चेंडू वाढवा खूप दिशाहीत गेमबाजी गोलंदाजी होत अशी रिव्ह्यू घेतात ते वॉलीबॉलसाठी दीपक पवार डिसिजन देखील वाईट बॉल की नाही बरोबर सरकारने डीआरएसचा इस्तेमाल केला डीआरएस एकच वस्तू तुमच्याकडे तो डीआरएस एक फेल केला परत डीआरएस नाही मिळणार तुम्ही बाहेरच थांबू शकता इथे यायची गरज नाही अतिशय उत्कृष्ट अशा टुर्नामेंटचं आयोजन केला की वायनामध्ये पहिल्यांदा हातपूस टुर्नामेंट ग्रामीण खूप चांगल्या पद्धतीने युट्यूब लाईव्ह टेनिस क्रिकेट .वर दाखवलं जातात फुल एचडी क्वालिटीमध्ये वाईडवर दिशाहीन चेंडू अंपायरचा इशारा आहे तोच राहणार आणि रिव्ह्यू लॉस झालेला आहे तो गाववाडी संघाला परत रिव्ह्यू पण मिळणार नाही बॉलचा पुढचा चेंडू काय निलेश बॉलचा ते बघूया काय होणार चेंडू टाकला टोळण्याचा प्रयत्न परंतु बॉल गेला क्षेत्ररक्षण खाली पारखेड संघ एका धावेमध्ये संतुष्ट व्हावं लागेल निलेश बॉल खूप चांगला कॉम्पॅक्ट केला 2 दिशाहीन चेंडू टाकल्यानंतर बघूया पुढच्या चेंडूमध्ये काय करणार आहे पुढचा चेंडू टाकला खाली बघा तिकडून आणि एक धावामध्ये संतुष्ट व्हावं लागेल खूप चांगली अशी गावावर फिल्डिंग चालू आहे फिल्डिंग पण हा छट मारायला अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग येते खाली आणि अंपायर पैसा येतो छट बाद आयकॉन प्लेअर लावा भाऊचा बंद एकदम खाली मार्गामध्ये पारखेड संघाची खूप धावसंख्या कमी होते लंबे षटकार मारले होतील आतापर्यंत फक्त एकच षटकाराने गोळी घेतो पण जातो होतो
बॅट्समन येतो तो पुढचा हे आकाश नाव स्ट्राईकला येतो अनिकेत भाऊ खूप वेळचा स्ट्राईकवर आहे त्याला षटकार मारावं लागतील भाऊ नाहीतर काय करू नये गांगरवाडी संघ खूप चांगली बॉलिंग करतोय खूप म्हणजे अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाची सर्व टीमना सूचना ज्यांचं पेमेंट बाकी असणार त्यांनी मॅच चालू व्हायचं पेमेंट जमा करून टाकावे प्रवेश फी पुढचा चेंडू टाकावे टोलवण्याचा प्रयत्न फिल्डर येतो खाली आणि मिसफिल्डच्या स्वरूपात होतात ते 2 धावा कंप्लीट बदन बेडलता नहीं तो पुढचा चेंडू टाकला टोलवण्याचा प्रयत्न फिल्डर आणि फिल्डरच्या बाजूला टाकलं दुसरी चौकार तुम उड़े जा रहे या आसमां में खूप चांगला चौकार मारला तो कितने आणि स्कोर झाला तो 42 सामने 4 ओव्हर दूर जो है खड़े उन्हें भी हमारी जिंदगी तितलियों से छोटी छोटी सी लगे एक बॉल बाकी है अटल लो जानते खाली घर तेरा है चाबियों की चेंडू टाकला टोलवण्याचा प्रयत्न परंतु ग्रुप मध्ये जातो तर 4 रन बियासीला चौकार खूप चांगला शॉट मारतोय तो आकाश भाऊ खूप अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो अशीच फलंदाजी करावी लागेल तसंच तेव्हा तुमचा स्कोर जो आहे तो वाढत राहील त्याला बरोबर इकडचे पान आलेले भटारा माणसाचे गोपालभाऊ करून बक्षावरती बसलेला बघूया पुढचा षटक घेऊन येतो तो अरे बाप नारायण भाऊ आलेला सुनील नारायण कोलकात्याचे ओपनर कोलकात्याचे ऑलराऊंडर कोलकात्याची आल बाल शान सुनील नारायण दोघं नारायण भाऊ काय करतात आपल्याला ते लपून बॉल टाकतात ते ढुल्ल म्हणजे पुढचा बघूया चेंडू टाकला अतिशय उत्कृष्ट असत मारला तो गोळीला झापक झुपक षटकार खूप चांगला षटकार मारला तो अनिकेत भाऊनी खूप चांगला षटकार टोलवला हवेच्या दिशेने खेळतो सामना थांबावा बस आता चालू करू शकता चक्रीवादळ गेलेलं आहे आता काही अडचण नाही तेवढं बॅनर बांधून घ्यावी द्यावं ही कमिटीला विनंती आहे पुढचा चेंडू देतो तो नारायणचा चेंडू टाकला टोलवण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल खूप चांगला असा कमबॅक पहिलं षटकार खाल्ल्यानंतर बघूया तिसरं गाव मारा टोलवण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर खाली एका धावेमध्ये संतुष्ट व्हावं लागेल पारखे संघाला गांगरवाडी संघ खूप चांगली गोलंदाजी करतो अनिकेत भाऊनी खूप चांगला असा षटकार मारला होता आणि आता
आकाश भाऊला पण षटकार मारावे लागतील. लंबे लंबे झापूक झुपूक. चांगला बॉल टोलवण्याचा प्रयत्न परंतु पॉईंटच्या हातात जातो. तो एका भावामध्ये संतुष्ट ठेवावा लागेल टार्गेट संघाला. कुठं ग्राउंडाच्या बाहेरून जा, कमिटी असो की कोणी असो, ग्राउंड मध्ये कोणाला परमिशन नाहीये. बॅट्समॅनला डिस्टर्ब होते, भाऊ बाहेरून जा लास्ट वाली, नाही तर कमिटीचे 5 रन कमी करण्यात येतील. अजय पहिलं बॉल पुढचा चेंडू टाकणार होतो. नारायण चेंडू टाकला, तोडण्याचा प्रयत्न खूप चांगला फिल्डर होतो. खाली आणि स्वरूपात येत होते चौकार. या टीमने त्यांची प्लेईंगवर इथे जमा करावी फॉर्म घेऊन. पुढचा चेंडू नारायण भाऊचा टाकला, षटकार खूप लांबा 170 मीटरचा. रोज समाप्त, पहिली इनिंग समाप्त. समाप्तीनंतर स्कोर होतो 64-65 टू विन. गंगावरील संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 65 धावांची. आखरीच्या 2-3 षटकामध्ये पारखेल संघाने खूप चांगली अशी फटकेबाजी केली. लंबे 200-300 मीटर षटकार मारलेले. जर रनबॉलचे रन भेटले असते त्यांना 12 रन दिले त्यांनी.
कत्ल कर रहे हैं 10 नंबर के प्लेयर, उनके नाम पेट के नाम क्या है? सॉरी, रोहू पवन, उर्फ पवन का उर्फ रोहू हे मला माहित नाही, पण ते माती हाती घेऊन काय करत आहेत ते तुम्ही निरीक्षण करा. योगेश भाऊ, तुम्ही त्यांना तिथं निरीक्षण करायला हवा. तुम्ही तिथून काही सांगू नका. काय तुम्ही काल काय केलं सर्वांना दिसलं. तुम्ही तिथं काय केलं तुम्ही लोणीचं पाठवलं नाही तर कोणी पण यायचं. बॅटिंगवाली टीम गांगवाली एक लोणी खेळा. गांगरवाडीचे एक्स्ट्रा प्लेअर तुमच्या एक्स्ट्रा नव्हता म्हणून आम्ही ऍडजस्ट केला. आता ऍडजस्ट होणार नाही. आता दोनच बॅट्समॅन खेळते आणि बाकीचे तुम्ही तिकडे लवकर आपण धावत. स्कोरला प्रॉब्लेम होता थोडा, पण तुमचंच ऑब्जेक्शन येते. लवकर धावत या. बॅटिंगच्या टीमचा एक प्लेअर इथे पाठवा. कोणी पण यशना पोस्टर ओपनर कोणी पण पाठवा. योगेश भाऊ कळून एका मिनिटात इथे बॉल फेका, नाही तर तुमच्या टीमला उद्या पॅनल्टी लागेल 5 टीमची 5 रनची. सामन्याला सुरुवात होते. 2 बॅट्समॅन ओपनिंग आलेले. बॅट्समॅनचं नाव आहे अजय आणि अमोल, दोन्ही A+A 45. रोहित शर्मा फॉर न्यूझीलंड नॉट पावर. आणि बॉलरचं नाव आहे विनय. पहिला चेंडू टाकणारा विनय. आणि खूप अशी वेगळ्या प्रकारची ऍक्शन आहे की विनयची पहिला चेंडू टाकला झाडाला लागून वापस येत होतो. एका धावेवर संतुष्ट व्हायला गांगरवाडी संघाला. इथं आगमन झालेलं आहे. पहिल्या सामन्याने खूप उत्कृष्ट त्यांनी त्याच्या धरल्या 2-3 उडून पडून खालून लढून उंचलेलं असतं. सॉरी, दुसरा चेंडू येतो इथं विनय भाऊचा. विनय भाऊचा चेंडू अजयने टोलवण्याचा प्रयत्न परंतु अंपायर पैसा राहतो. लेग बायच्या धावामध्ये साईडमध्ये 2 धावा. विनयची खूप अशी वेगळी ऍक्शन आहे. जसप्रीत बुमरासारखी आणि स्पीड आहे तो 162-63. नंतरचा चेंडू बघूया पुढे काय होणार आहे. सामना हा खूप रोमांचक होत आहे. राहुल भाऊ पवन हार की पवन जे आहे ते राहुल भाऊ 63 नंबर. पवन पी बघूया पवन भाऊचा पुढचा चेंडू बॅटिंगवर होतो. अमोल भाऊ काय करतात. चांगला असा चेंडू टाकला परंतु अंपायरचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आणि वाईडवर. अतिशय उत्कृष्ट अशा
164 चेंडू बॉल टाकायला होती, परंतु दिशाहीन चेंडू. पुढचा चेंडू खूप चांगला असा बॉल टाकला तो शॉर्ट बॉल. 1 बाउन्स अंपायर देशात होते. 1 बाउन्स आणि खूप चांगल्या पवनची 39 खेळामध्ये गावलेला आपलं खूप अशी जोरात आपले होते, परंतु तो इशारा होता तो नॉट आउट. पवनला खूप चांगला गोल दिला. 39 खेळामध्ये गावलेला पवननी टाकला बॉल पवनला पिण्याच्या हातात जाते. एका गावामध्ये 37 व्हावं लागेल. तारकीर संघाला नाही, कांगोलवाडी संघाला सॉरी तारकीर संघ हा फिल्डिंग करतोय. आता चेंडू टाकला टोलवण्याचा प्रयत्न, फिरवत आहे खाली, करत फक्त एक धाव. खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो पवन. त्याच्यानंतर होणारा सामना वाडा पेळगाव, तो पण सामना असा खूप रोमांचक होणार. दोन्ही टीम खूप भारी टीम आहेत आणि पवन खूप चांगली गोलंदाजी करतो. इथं 170च्या स्पीडने स्पीड कसं येतोय तो 1 रन एक्स्ट्रा 2 धावा. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर येतो 12 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा बोलवलं. फक्त खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो. त्यासाठी या दोन्ही संघांनी वाडा आणि पेटगाव चॅलेंजर आणि वाडा येथे दोन्ही कप्तान इथे येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि टॉस करून येतील. याच्यानंतर होणारा तुमचा सामना बॉलरचं नाव आहे आकाश. अतिशय उत्कृष्ट असा 8 फुटाचा आकाश. बघूया आकाश कशी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. आकाशचा बॉल आणि एकदा एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे ती तारखेर संघामध्ये. हा पण बॉल अतिशय उत्कृष्ट वाटत टाकलेला आहे. एकदम दुर्गात ना बॅट्समॅनला समजलं ना बॉलरला समजलं. यांची टीम बॉलिंगसाठी सुप्रसिद्ध आहे. अकोला, बाळापूर, तामशी, हिंगणघाट सगळीकडे फेमस झालेली टीम आणि 2 धावा मिळाल्या भाऊच्या पुढच्या बॉलमध्ये. आणि एक टार्गेट गोल खूप खतरनाक अशी मोफन गोलंदाजी होतं 172च्या स्पीडने. बुमराहपेक्षा पण जोरदार आणि यार्कर फटका होतो. 8 फुटाचा आकाश. त्यासाठी लवकरात लवकर हसावं दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस होणार इथे आणि त्यांचा टॉस घेणार असते. या टुर्नामेंटचं आयोजन करणारे गोपाळ भाऊ करून थारा भरणीजांचे फोन नतारा माणूस आणि एक गती करण्यासोबत राहुल जाधव कट्टर रोहित शर्माकर हिटमॅन नंबर 45. पुढचा षटक घेऊन येतो पुढचा योजना येतो तो गजानन भाऊ. बघूया गजानन भाऊ आपल्या टीमसाठी काय करतात ते. पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु काय झालं होतं काय माहिती. चेंडू टाकला एकदम म्हणजे एकदम दिशाहीन
वाईड बॉल, 1 बाउन्स प्लस 2 रन. खूप दिशाही चेंडू होता पटकलेला. धरून डोबा किपरच्या डोक्यावरून गेला. किपरच्या वर आणखी एक प्लेअर असतात तरी पण त्याचा पण डोक्यावरून गेला असता. धरून नको अतिशय उत्कृष्ट अशी लोकल गोलंदाजी होतात. दाखवल्या काय समजत नाही. हिटर येते खाली. आणि या अंपायरच्या इशाऱ्यात 2 धावा पूर्ण. बोलरसाठी लिव्हिंग नाही. अंपायरच्या इशारा होतो तर नाव 2 धावा पूर्ण निष्क्रिय स्वरूपात. खूप 105 गोलंदाजी होता इथं. सर्व गोलंदाज खूप गाजलेली टीम आहे गोलंदाजीसाठी. आलीच नाही बॉल निष्क्रिय स्वरूपात इथं पण मिळालं. 2 मिसफील्ड खूप होतं. बॉलिंग चांगली होतं. तुम्हाला मिसफील्ड या टीमची काय तुम्ही लवकर इथे यावा बजरंग वेळा. स्कोर झालं 22. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22. वेळाचे कॅप्टन जिथं कुठं ज्या कोणा कोपऱ्यात असतील हात दाखवा लवकर या. ग्राउंड मधून याला कमिटीला पण परमिशन मिळव. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण समोर आणि लवकरात लवकर गोलंदाजीला सुरुवात करा. याच्यानंतर 8 सामने खेळायचे. बघूया पुढचं क्षेत्र घेऊन येत होतं. परत एकदा आलाय तो विनय. विनय हा खूप खतरनाक गोलंदाज आहे. 172 बुमरापेक्षा जोरात. राहुल कोणता टाकतोय आता सध्या बॉलिंग. बघू पुढचा चेंडू काय करणार आहे तो. अजय भाऊ स्ट्रायकर पहिल्यापासून आहे. आतापर्यंत फटकेबाजी करू शकले नाही. जर त्यांचा संघाला जिंकायचं असेल तर झुपूक लंबा एखादा तरी षटकार यावा लागेल एका ओव्हरमध्ये. आतापर्यंत एक तर आलेलं नाही. खूप चांगली गोलंदाजी होत आहे. आणि येत आहे इनसाइड एजच्या स्वरूपात विकेट. खूप म्हणजे खूप खतरनाक बॉलिंग होते. कमिटीची खूप चांगली व्यवस्था. पाण्याची कुठेच कमतरता पडत नाही. सर्व टीमनं पाणी वगैरे सर्व पाणी मिळतंय. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. जिकडे कुठे कॅमेरा रिकामे असतील कमिटींना विनंती आहे ते इथं आम्ही तेव्हा कॉमेंट्री बसमध्ये ऐकायचं आहे. पिचची कॅन खाली आहे का भाऊ. पाण्याची खूप चांगली गोलंदाजी होते.
बॅट्समन येतोय तो समोरचा निलेश देवा परत गेलो पवेलियन मध्ये. आता येतो तो निलेश पाहून चांगली फटकेबाजी करावी लागेल तरच त्यांचा संघ विजय होईल. नाहीतर बॉलिंग भाऊ खूप खतरनाक चालू आहे. विराट कोहलीला फॅन तो नागपूरचा जाधव इथं झाले हॅट्रिकवर काही बक्षीस तर धावला देऊन टाका. एकदम जागेवर लागलेला जाऊन बॉल स्टोन तुटला होता परंतु थोड्याने वाचला. इथं कमिटीचं नुकसान झालेलं असतं. वरावरली डिसिजन पेंडिंग आहे. लोक सांगा चूज काय केलं त्यांनी बॅट की बॉल त्या जिंकून असू भाऊ गाडी केला त्यासाठी थांबणार नाही. लवकर तेवढा घेऊन या. आपल्या घरची गाडी नाही यायची ही गाडी ते लवकर मला कॉल करून तुमचं डिसिजन सांगा. बॉल घेतले टॉस विन वेळा बॉल पेवडा संघाची पहिली बॅटिंग आहे. त्यानंतर एवढा सामना खूप चांगला सामना होणार तो पण. आणि आपण सांगणार खूप चांगला होता. हॅट्रिक घेतलेली विराने दांडी खोल केली होती. स्टंप होणार होता की काय नाही. 172च्या स्पीडनी बॉल टटवतो बुमरापेक्षा सोड्यात आणि खूप खतरनाक होता गोलंदाज विनय. 39 खेळामध्ये वाजलेला विनय संघाच्या क्षेत्राची 2016ची टीम आहे. खूप खतरनाक गोलंदाजी. 30 रन काढत पण नाहीत आणि काढू पण देत नाहीत. राहुल इंडिया इथं आगमन झालेलं आहे त्यांचं. मोल जायचं बॉल आणि पुढचा चेंडू विनायचा तोडवण्याचा प्रयत्न परंतु अंपायरचा क्षेत्र खतम. ओव्हरच्या 37 रनचा स्कोर आहे. फक्त एक धाव खर्च केली ती विनयने खूप चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. खूप खतरनाक असा संघ गोलंदाजीसाठी तो पारखो डांगरवाडीला काही समजत नाहीये काय करावं काय नाही. फक्त बॉलचा संपर्क हवेशी होता बॉलची होता कशाची 172-75 स्पीडने गोलंदाजी होत आहे. 4 ओव्हर झाल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धावसंख्या 23 वर 2 ओव्हरमध्ये आधी की खूप धावांची गोलंदाजी आपोआप जाते काय कसं काय कॅमेरा का तुम्ही नेता पुढचा बॉलर होतो लेफ्ट हँड बॉलर पहिला बॉल टाकले आणि थ्रो मारला परंतु दोन धावा. बघूया पुढे चेंडू काय होणार आहे. न्यायालयाने टॉस विरुद्ध बॉल केलेला पेडगाव संघाची पहिली बॅटिंग आहे. याच्यानंतर होणारा सामना लेफ्ट हँड बॉलर खतरनाक असा बॉलर पिलेगाव जातो बॉल बघूया करून धावाचा प्रयत्न चित्तामुळे रनिंग बिटवीन द विकेट आंध्रा आगमन आंध्रा रस्सा भाजीचा रस्सा सर्व एकापेक्षा एक बॉलर असतो. पारखेड संघाकडे खूप म्हणजे खूप गोपाळ गतीने बॉलिंग करतात. ते पारखेड गोपाळ बाबू ग्राउंडच्या बाहेर आहे.
अंपायरची सेवा करू किशन चेंडू वाईट. दोन रन एक पाहिजे स्वरूपात बॅटिंग लागला. आय एम सॉरी, आय एम रॉंग. अजय दोघे खूप भादर करतात. बघूया पुढचा चेंडू. आंध्र असल्यानंतर असं नका बोलू. एक टप्पा इच्छा खूप वेळा नंतर बाउंड्री आलं. आतापर्यंत फक्त सिंगल डबल टू चुकता चालू होतं. यांनी बॉलिंग घेतली आहे टॉस जिंकून. सामना संपल्यानंतर लवकरात फिल्डिंग सजवायचे, कारण आम्हाला आमची खूप सामने खेळायचे. आज उद्या शेवटचा दिवस असणार आहे, फायनलचा दिवस. उद्या खूप रोमांचक दिवस असणार आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग इथे छत्रपती प्रीमियर लीग सॉरी खूप अति उत्कृष्ट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं होतं. युट्यूब लाईव्ह टेलिस वर्ल्डच्या नंतर स्कोर होतो 36 धावा. एका ओव्हरमध्ये आमची भरपूर धावाची गरज आहे. मध्ये 29 धावाची गरज. 5 छक्के मारावे लिंकू सिंग म्हणावं लागेल धावाला. बघूया पुढचा चेंडू. छक्का मारावा लागतो सर. बॉलरचं नाव काय पडलं सर? बहुत लंबा छक्का बसलेला 190 मीटरचा. असं नाही तुम्हाला 4 मारावं लागतील आणखी तुमच्या संघाला जिंकवलं असेल तर. तुम्ही जर जिंकवलं तर कमिटी तर्फे तुम्हाला एक 10 रुपयाचा रोज पाजण्यात येईल. उसाचा तो तुम्हाला गुन्हा बघा आणि मेहनत बनायचं तुम्हाला देण्यात येईल. असे लंबे सरकार मला म्हणते 4 झापूक घेतो. पुढचा चेंडू रिंकू सिंग काय करतो आणि आता प्रयत्न करून ओ माय गॉड कॅच आउट. इथं पण आता मला वाटते सर्व पर्व संपलेले आहेत कांगवाल संघाचे. अब सिर्फ एक ही आदमी मैच जिता सकता है. क्या भाव है. आता गांधीवाडी संघाने मला वाटते मॅच सोडलेली असणार, कारण 4 ओव्हरमध्ये आता मला वाटतं तो फॉलो आहे. बघूया भाऊ 4 बॉलमध्ये 4 षटकार मारू शकता जाते. युवराज सिंगने पहिला बॉल पळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅड बॉल. बॉलिंग अशी चोरत करतात ते पार्केट संघ खूप खतरनाक गोलंदाजी संघ आहे. बॅट्समॅनला हवं पण लागू दिली नाही बॉलिंगची. जसं पाहतात ते आता 75च्या स्पीडनी बॉलिंग टाकतात ते, आणि हा पण 180च्या स्पीडनी. आणि शेवटचा बॉल सामन्याचा एकदम शो फेकून गेला आणि या प्रकारे पार्किंग संघ विजय झालेला आहे. खूप कमी रन काढून पण विजय झालेला आहे, कारण त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी अवॉर्ड घेऊन जाणं कमिटी बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच झाले सामन्याचे विनय भावी हॅट्रिक खेळली होती. बॅटकून बोलतात सरळ बॉल फेकून विनय भावी इथे येऊन त्यांचं बक्षीस घेऊन जावे. मॅन ऑफ द